प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला गौरव आणि महिमा देतो. प्रभु को गौरव और महिमा देता हूँ. पुन्हा एकदा त्याच्या वचनातून पाहण्यासाठी ऐकण्यासाठी प्रभूने आमच्यासाठी मौका दिला. फिर एक बार प्रभु ने हमें मौका दिया कि हम उसके वचन को देख सकें. धन्य ते जन त्याच्या चरणाकडे जागत राहतात आणि वाट पाहतात आणि त्याच्या वचनातून ऐकतात. धन्य है वो लोग जो उसके चरणों की तरफ इंतजार करते हैं और उसका इंतजार करके उसके वचन को सुनने के लिए उत्सुक होते हैं. गेल्या दिवसामध्ये देवाच्या वचनातून आपण पाहिलं गए दिनों में हमने वचन से देखा की चुकीचा दृष्टिकोन आमचा नाश करू शकते कि गलत नजरिया हमारा नाश कर सकते आणि त्यामध्ये एक उदाहरण आम्ही पाहिलं और एक उदाहरण हमने देखा की आमच्या जीवनात सतत राग ठेवल्याने तो राग आमच्या जीवनावर कंट्रोल करतो. और हम अगर हमारे जीवन में निरंतर क्रोधित रहें तो वो गुस्सा वो क्रोध वो हम पर नियंत्रण करने लगता आणि ते आमच्या नाशाला कारण होऊ शकतं. और हमारे नाश का कारण बन सकता है. आणि म्हणून त्यापासून आम्ही दूर व्हावं अशी प्रभूची इच्छा आहे. और इसलिए इससे हम दूर रहे ऐसे प्रभु चाहता है. प्रभूच्या चरणाकडे आम्ही काही वेळ एकांत घालवावा असं गरुडाविषयी आपण पाहिलं. और हमने उस उकाब के बारे में सुना कि किस तरह से परमेश्वर के चरणों के पास उकाब के नाए हम थोड़ा समय अलग से बिताएं. तर त्या देवाच्या वचनातून आता आपण पाहूया और वचन से हम आगे देखेंगे की ते सामर्थ्य आम्हाला हवं आहे. और वो सामर्थ्य हम चाहते हैं. त्याच्या चरणाकडे बसून ते सामर्थ्य आम्हाला मिळवणं महत्वाचं आहे. उसके चरणों के पास बैठकर उस सामर्थ्य को पाना जरूरी है. तर ते पुनरुत्थित सामर्थ्याविषयी आज आम्ही पाहणार आहोत. और पुनरुत्थान के सामर्थ्य के बारे में आज हम देखेंगे. फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन पाहणार आहोत. फिलिपियों की पत्री उसका 3रा अध्याय और 10वीं आयत हम देखेंगे. मी तुम्हासाठी वाचतो. फिलिप्पे 3:10. यासाठी की मी त्याला ओळखावे व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाशी समान रूप होऊन ओळखावी. ताकि मैं उसको और उसकी मृत्यु जय की सामर्थ को और उसके साथ दुखों में सहभागी होने के मर्म को जानूं और उसकी मृत्यु की समानता को प्राप्त करूं. मी त्याला ओळखावं. कि मैं उसे जान सकूं. जर आम्ही त्याच्या चरणाकडे वचनात त्याच्या समक्षतेत वेळ घालवणार आहोत, अगर हम उसके चरणों के पास उसकी उपस्थिति में समय बिताएंगे, त्याचं वचन ऐकत राहणार आहोत, और वचन को सुनते रहेंगे, त्याच्या वचनाविषयी गाणी गाणार आहोत, वचन के गीत गाते रहेंगे, विश्वासाविषयी बोलत राहणार आहात, विश्वास की बातें करेंगे, तर आम्ही त्याला ओळखू शकतो. तो हम उसे जान सकते हैं. आणि हे आम्ही या कठीण दिवसात जास्तीत जास्त करावं अशी येशूची इच्छा आहे. और इन कठिन समयों में हम ज्यादा से ज्यादा ये करें ऐसे यीशु की इच्छा है. आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्याच्या वचनात आणि प्रार्थनेत वेळ घालूया. और इसे हम ज्यादा से ज्यादा समय उसके वचन में और प्रार्थना में बिताएं. म्हणजे येणाऱ्या संकटामध्ये समस्येमध्ये प्रभू आमचा निभाव लावील. ताकि आने वाली समस्याओं में संकट में प्रभु हमें बचाएगा. म्हणजे त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्या जीवनात प्रगट होईल. मतलब पुनरुत्थान का सामर्थ्य हमारे जीवन में प्रकट होगा. आणि म्हणून त्या ठिकाणी लिहिलेले आहे त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य. और इसलिए यहाँ पे लिखा है उसके मृत्यु जय की सामर्थ्य को. त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्ही ओळखावं. उसके पुनरुत्थान के सामर्थ्य को हम पहचान सके. आम्ही त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये चालावं. और उस सामर्थ्य में हम चल सके. तर आपण आज पुनरुत्थानाविषयी पाहणार आहोत. पुनरुत्थान के बारे में आज हम देखेंगे. पूर्ण जगामध्ये आज पुनरुत्थानाविषयी तो दिवस पाळला जात आहे. और पूरी दुनिया में आज पुनरुत्थान का दिन मनाया जा रहा है. आणि ते चांगलं आहे और ये अच्छा है की आम्ही ते मानावं, और हमने इसे मानना चाहिए, कबूल करावं और इसे कबूल करना आणि है, अंतःकरणात विश्वास ठेवावा. और दिल से विश्वास करना है. आणि ही गोष्ट आजच्या जगताला मनुष्याला गरज आहे. और आज की दुनिया में आज मनुष्य को इस बात की जरूरत है. नव्या करारात 1000 वेळेला पुनरुत्थानाविषयी आपल्याला पाहायला मिळतं. और नए नियम में कई बार हजारों बार पुनरुत्थान के बारे में हम देख सकते हैं. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला या पुनरुत्थानावर जोर देत असलेलं पाहायला मिळतं. और हम देखते हैं कि पुनरुत्थान पे ये वचन जोर दे रहा है. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहिलेलं आहे और यहाँ हम देख सकते हैं ख्रिस्त मेलेल्यामधून पुन्हा उठला. और यीशु मसीह मृत्यु से जी उठा. प्रभू येशू मेलेल्यामधून पुन्हा उठला. यीशु मसीह मरे हुओं में से जी उठा. हा आपला पुनरुत्थानावरील विश्वासाचा भक्कम पाया आहे. और ये हमारा पुनरुत्थान पे विश्वास है. और ये विश्वास हमारी बुनियाद है. आणि हे सर्वात मोठी गोष्ट आहे. और सबसे बड़ी बात ये है आमचा विश्वासाचा मोठा आणि मजबूत पाया, भक्कम पाया हे पुनरुत्थान आहे. हमारे विश्वासियों का जो मजबूत बुनियाद जो है
वो है पुनरुत्थान, आणि त्याला आम्ही जास्त महत्व द्यावं. और उसे ज्यादा महत्व देना है. कारण देवाचं वचन आम्ही पाहणार आहोत. ये वचन आज हम देखेंगे. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 15वा अध्याय 14, 15, 16 आणि 17. पहले करिंथ उसका 15 अध्याय और 15 से लेकर 17 तक, परंतु त्याच्यातून आम्ही 14, 16 आणि 17च वचन पाहणार आहोत. और 14, 16 और 17 हम देखेंगे. हा. आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वास व्यर्थ. 16 वचन. कारण जर मेलेले उठवले जात नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. 17 वचन. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजून आपल्या पापामध्ये आहात. पहले करिंथ और उसका 15 अध्याय में पढ़ रही हूँ, 14वीं आयत. और यदि मसीह नहीं जी उठा तो हमारा प्रचार करना भी व्यर्थ है और तुम्हारा विश्वास भी व्यर्थ है. 16वीं आयत. और यदि मुर्दे नहीं जी उठते तो मसीह भी नहीं जी उठा, और यदि मसीह नहीं जी उठा तो तुम्हारा विश्वास व्यर्थ है और तुम अब तक अपने पापों में फंसे हो. देवाचं वचन आम्हाला पहिलं 14व्या वचनात सांगितलेलं आहे. और 14वीं आयत में ऐसा लिखा है, जर ख्रिस्त उठवला गेला नाही और यदि मसीह नहीं जी उठा तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वास व्यर्थ. तो हमारा प्रचार करना भी व्यर्थ है और तुम्हारा विश्वास भी व्यर्थ है. तर उठवलं गेलं, उठवणं जाणं किंवा पुनरुत्थान हे फार महत्वाचं आहे. और इसका मतलब कि पुनरुत्थान या जी उठना ये बहुत जरूरी है. इतिहासामध्ये दुसऱ्या कोणत्याही घटनेला इतका जोरदार पुरावा मिळाला नाही तितका ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला जोरदार पुरावा मिळालेला आहे. और इतिहास में ऐसे किसी भी घटना को इतना बड़ा सबूत नहीं मिला है जितना कि पुनरुत्थान को सबूत मिला है. आणि स्वतः ख्रिस्ताने देखील त्यावर जोर दिलेला आहे. और यीशु मसीह ने भी इसके बारे में बताया है. आणि येशू त्याविषयी असं म्हणतो, और यीशु मसीह यूं कहते हैं, योहान 10:18 मध्ये असं म्हणतो, यूहन्ना 10:18 में से लिखा है, कोणी तो माझ्यापासून काढून घेत नाही परंतु मी आपल्या आपणच होऊन देतो. मला तो देण्याचा व परत घेण्याचा अधिकार आहे आणि ही आज्ञा मला माझ्या बापापासून मिळाली. कोई उसे मुझसे छीनता नहीं वरन मैं उसे आप ही देता हूँ. मुझे उसके देने का भी अधिकार है और उसे फिर ले लेने का भी. ये आज्ञा मेरे पिता से मुझे मिली है. प्रभू येशू या ठिकाणी म्हणतो की तो देण्याचा आणि तो परत घेण्याचा अधिकार मला आहे. और यहाँ पे यीशु मसीह कह रहे हैं कि देने के लिए और उसे वापस ले लेने का भी अधिकार मेरे पास तर है. या पुनरुत्थानाविषयी तो म्हणतो और ये पुनरुत्थान के बारे में वो कह रहे हैं की मला तो परत घेण्याचा अधिकार आहे और मुझे वो वापस ले लेने का भी अधिकार है. आणि म्हणून या गोष्टीवर फार मोठा जोर पाहायला मिळतो. और हम देखते हैं कि इन बातों पे ज्यादा जोर दिया गया है. आणि जर मेलेले उठवले जात नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. और अगर मरे हुए नहीं जी उठते हैं तो मसीह भी नहीं जी उठा. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ आणि आपण अजूनही पापामध्येच आहोत. और अगर मसीह नहीं जी उठा है तो तुम्हारा विश्वास व्यर्थ है और हम अभी भी पाप में फंसे हैं. याचा अर्थ काय आहे? इसका मतलब क्या है? ख्रिस्त उठवला गेला कि यीशु मसीह जी उठा म्हणजे आम्ही आता पापामध्ये नाहीत. मतलब अब हम पापों में नहीं. हा, तर याविषयी पापाविषयी आम्ही पाहणार आहोत. तो पाप के बारे में हम देखेंगे. परंतु त्याच्या आधी आपण पाहूया हे विश्वासणाऱ्यांचा जीव आणि प्राण आहे. और हम इससे पहले देखेंगे ये जो बात है वो विश्वासियों के लिए अपना जीवन है. आणि आम्ही जो विश्वास धरतो और जो विश्वास हम करते हैं की ख्रिस्त मेलेल्यामधून पुन्हा उठवला गेला आहे, यीशु मसीह मुर्दों में से जी उठा, आम्ही आमच्या अंतःकरणात विश्वास ठेवतो, हमारे दिल में विश्वास करते हैं त्यावेळेला आमचा उद्धार होतो. तो हमारा उद्धार होता है. आमचा उद्धार होतो म्हणजे और हमारा उद्धार होता है मतलब आम्ही आमच्या पापातून सुटलो जातो. हम हमारे पापों से छूट जाते हैं आमच्या जीवनावर पापाची सत्ता यापुढे चालत नाही. और हमारे जीवन पर इसके आगे पाप का अधिकार नहीं. म्हणजेच मरणाची सत्ता आमच्यावर नाही. मतलब मृत्यू का अधिकार हम पर नहीं. जो मृत्यू सैतानाने आदामावर आणला, जो मृत्यू शैतान ने आदम पर लाया, देवाच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं वचन में हम देख सकते हैं की आदामाने गमावलेली ही देवाची समक्षता पुनरुत्थानाने आम्हाला प्राप्त झाली. कि जो उपस्थिति परमेश्वर की उपस्थिति आदम ने खोई थी
वो पुनरुत्थान के द्वारा हमने वापस पाई। जी आदामाने देवाची समक्षता गमावली होती, और आदम ने जो परमेश्वर की उपस्थिति को गंवाया था, ती पुनरुत्थानाने आम्हाला प्राप्त झाली। वो पुनरुत्थान के द्वारा हमने उसे पा लिया। येशूचं पुनरुत्थान झालं, त्याने आम्हाला ती प्राप्त झाली। और यीशु मसीह के पुनरुत्थान के द्वारा हमने उसे पा लिया। आणि म्हणून येशूच्या जीवनाविषयी आपल्याला पाहायला मिळतं, ऐसे यीशु मसीह के जीवन के बारे में हम देख सकते त्याची हैं। पहिली देहधारणा, पहले तो वो देह धारण करके आया, नंतर त्याचं दुःख सहन, और फिर दुखों को सहा, मग त्यानंतर मरण, और फिर मृत्यू, मरणानंतर पुनरुत्थान, मृत्यू के बाद पुनरुत्थान, आणि पुनरुत्थानानंतर स्वर्गरोहण। और पुनरुत्थान के बाद स्वर्ग में उठाया जाना। म्हणजे त्याला देहधारण करणं आवश्यक होतं। मतलब देह धारण करना जरूरी था। जर देहधारण झालं नसतं तर त्याचं पुनरुत्थान आपल्याला पाहायला मिळालं नसतं। अगर देह धारण नहीं करता तो हम पुनरुत्थान को नहीं देख सकते। आणि म्हणून देव मानवामध्ये देहात प्रगट झाला, ऐसे परमेश्वर मनुष्य के बीच में शरीर धारण करके आया, आणि आत्म्यात न्यायी ठरला, और आत्मा में धर्मी ठहराया गया, देवदूतांच्या दृष्टीस पडला, और स्वर्गदूतों के सामने आया, आणि तो गौरवात घेतला गेला। और महिमा में उठाया गया। आणि हे शब्द आम्हाला त्या पापाच्या सत्तेतून सोडवतात। और ये जो शब्द है हमें उस पाप के उस अधिकार से छुड़ाते हैं, आदामाने गमावलेल्या देवाच्या समक्षतेपासून आम्हाला सोडवतात। और जो आदम ने गवाया था परमेश्वर की उपस्थिति को महसूस करना, उस स्थिति में से हमें वो छुड़ाते हैं। देवाची ती समक्षता या शब्दाने, पुनरुत्थानाच्या शब्दाने, विश्वासाने आम्हाला प्राप्त होते। और परमेश्वर की उपस्थिति पुनरुत्थान के शब्द से और विश्वास से हम पा सकते हैं। येशूच्या शिष्यांनी देखील वेगळ्या प्रमाणे विश्वास ठेवला होता और यीशु मसीह के चेलों ने भी एक अलग ही विश्वास किया था की इस्रायलाचा मुक्ती करणारा हाच आहे, अशी आमची आशा होती, असं ते म्हणत होते। और इज़राइल को छुड़ाने वाला यही है, और ये हमारी आशा है, ऐसे वो कहती। आणि त्यांच्या सर्व आशेवर पाणी फिरलं और उनकी सारी आशा पे जैसे पानी फिर गया। जेव्हा येशू ख्रिस्ताचं काल्वरी क्रूसावर मरण झालं तेव्हा। जब यीशु मसीह को काल्वरी पे मारा गया तब। आणि ते असे म्हणू लागले, आमची सर्व आशा धुळीला मिळाली। और वो ऐसे बोलने लगे कि हमारी सारी आशा टूट गई। तर आपल्याला इतिहासामध्ये असं पाहायला मिळतं, और इतिहास में हम देख सकते पहिली गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं की जगप्रसिद्ध राजे योद्धे मरून गेली, आणि मेल्यानंतर त्यांची राज्य मिटून गेली। और हम देख सकते हैं बहुत बड़े बड़े मशहूर राजा और योद्धा जो है वो मर गए, और उनके बाद जो भी उनका राज्य था वो भी मिट गया। परंतु येशूच्या विषयी तसं नाही, यीशु के मामले में ऐसा नहीं, त्याचं राज्य आजही वाढत आहे। लेकिन उसका राज्य जो है आज भी बढ़ता जा रहा है। दुसरी गोष्ट, त्याच्या पुनरुत्थानाने, और दूसरी बात उसकी पुनरुत्थान के द्वारा त्याच्या येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतरची परिस्थिती उघड झाली। और यीशु मसीह के मृत्यु के बाद की स्थिति खुल गई। कोणती परिस्थिती? कौन सी स्थिति? की मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो, कि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने के लिए जा आणि रहा हूँ, जागा तयार झाली, और जब वो तैयार होगा मी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईल। मैं आकर तुम्हें ले जाऊंगा। तो जिवंत असताना हे बोललं जब होतं, वो जिंदा था तब उसने ये कहा था, परंतु मृत्यूनंतर लेकिन मृत्यु के बाद ती पलीकडची परिस्थिती उघड झाली। जो उस तरफ की जो बात थी, जो वादा था, वो खुल गया। पुनरुत्थानानंतर ही गोष्ट प्रकट झाली। पुनरुत्थान के बाद ये बात प्रकट हुई, मी जातो, मैं जा रहा हूँ, आणि ही गोष्ट आम्हासाठी प्रकट झाली। और ये बात हमारे लिए प्रकट हुई। तो जागा तयार करायला गेलेला आहे। वो जगह तैयार करने के लिए गया है। दुसरा एक शब्द त्याने म्हटला, एक और बात उन्होंने कही, जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे। जहाँ मैं रहूं वहाँ तुम भी रहे। मृत्यूनंतर मृत्यु के बाद आमच्यासाठी ही स्थिती उघड झाली। हमारे लिए ये जो स्थिति है खुल गई। आज जेथे येशू आहे, जहाँ पे यीशु है, त्याच्या नावावर विश्वास ठेवणारे उस पर जो विश्वास करते हैं तेही तेथे असणार आहेत। वो भी उसके साथ रहेंगे। तिसरी गोष्ट ही झाली, तीसरी बात ये हुई, प्रभू म्हणाला, प्रभु ने कहा, पुनरुत्थान व जीवन मीच आहे। पुनरुत्थान और जीवन मैं ही हूँ। मी जगतो म्हणून तुम्हीही जगाल। मैं जिंदा हूँ, इससे तुम भी जिंदा रहोगे। तिसरी गोष्ट प्रकट झाली, तीसरी बात ये प्रकट हुई, त्याच्या मृत्यूनंतर ही तिसरी गोष्ट प्रकट झाली उसकी मृत्यु के बाद ये तीसरी बात है जो प्रकट हुई, की आम्ही जिवंत राहणार आहोत। कि हम भी जिंदा रहेंगे। आम्ही त्याच्यामध्ये जिवंत राहणार आहोत। उसमें
जिंदा रहेंगे। आणि म्हणून ख्रिस्त हा मृत्युंजय ख्रिस्त आहे, और इसे यीशु मसीह जो है वो मृत्यु पे जय पाया हुआ मसीह है, असा आमचा विश्वास आहे। ऐसा हमारा विश्वास है। आणि म्हणून मृत्यूनंतर त्याच्या पलीकडची स्थिती, त्याचे शब्द हे जिवंत झाले, और इसे उसकी मृत्यु के बाद उसके सारे जो वादे थे वो जिंदा हुए। आमच्यासाठी जागा तयार करायला गेलेला आहे। हमारे लिए जगह तैयार करने गया है। आणि जेथे तो आहे तेथे तो आम्हाला घेऊन जाणार आहे। जहाँ वो है वहाँ वो हमें लेकर जाएगा। आणि तो जगत आहे म्हणून आम्ही जगू। और वो जिंदा है इसलिए हम भी जिंदा रहेंगे। आणि म्हणून तिसरी गोष्ट, तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत। तीसरी बात हम देखेंगे, पुनरुत्थानाने पापाचा पगडा जो होता, पापाची जी साखळ्या बांधलेल्या होत्या, त्या सर्व तुटल्या गेल्या, पगडा नाहीसा झाला। और पुनरुत्थान के द्वारा जो पाप की पकड़ आपके ऊपर थी या पाप की जंजीरें जो आप पर थी वो टूट गई। जी पापाची पकड, पापाच्या साखळ्या मनुष्यावर बांधलेल्या होत्या, त्या सर्व तुटल्या गेल्या। जो सारे बंधन, पाप के बंधन जो मनुष्य पे थे, वो सारी जंजीरें टूट गई। परमेश्वरापासून, परमेश्वराच्या प्रीतीपासून जे आम्ही दूर होते, परमेश्वर से और उसके प्यार से जो हम दूर थे, आमचं तोंड काळं झालं होतं, और हमारा चेहरा जो बिगड़ गया था, आमच्या जीवनात निराशा होती, और निराशा थी हमारे जीवन में। अनेक जीवनामध्ये आत्महत्या पाहायला मिळते। कई लोग जो है आत्महत्या करते हम देख रहे हे हैं। सर्व येशूच्या पुनरुत्थानाने नष्ट झालेलं आहे। सारी चीजें यीशु मसीह के पुनरुत्थान के द्वारा नष्ट हुई। म्हणजेच काय, मतलब आम्हाला त्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवायचा आहे। हमें पुनरुत्थान पे विश्वास करना है। म्हणजे आमच्यावर तो मृत्यू, ती निराशा, ती सर्व प्रकारची आत्महत्या करणारी गोष्टी निघून जाणार आहे। तो जो निराशा है और मृत्यु लाने वाली बातें हैं और जो खुदकुशी करने की बातें होती है वो हमारे ऊपर से निकल जाएंगी। आणि म्हणून त्याने हे प्रगट झालं, और इससे ये प्रकट हुआ, आज जर मनापासून आम्ही येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवू, अगर आज दिल से हम पुनरुत्थान पे विश्वास करते हैं, पश्चाताप करू, पश्चाताप करेंगे, येशूला कबूल करू यीशु मसीह को कबूल की करें माझ्यासाठी तो पुनरुत्थित झालेला आहे, कि मेरे लिए पुनरुत्थित हुआ है, तर तो आम्हाला शुद्ध करतो, तो हमें शुद्ध करता है, तो आम्हाला निर्मळ करतो, हमें शुद्ध करता है, आम्हाला क्षमा करतो। हमें क्षमा करता है। हालेलुया। आणि म्हणून पापाचा पराभव झालेला आहे। और से हम देखते हैं कि पाप के हार हो चुकी है, त्या पापाचं सामर्थ्य कमी झालेलं आहे, और तुटलं गेलेलं आहे, और पाप का सामर्थ जो है टूट चुका है नाहीस झालेलं आहे। और वो निकल चुका है। आणि म्हणून येशू ख्रिस्ताने पूर्वी काय केलं, ऐसे यीशु मसीह ने पहले क्या किया तो काय करू शकला, और क्या कर सका, हा मुख्य संदेश नाही, ये मुख्य संदेश नहीं, तर आज हा मुख्य संदेश आहे। लेकिन आज का संदेश ये है तो आजही ती कृती, ते काम करत आहे। कि वो आज भी वही कार्य करता है। गेल्या महिन्यामध्ये 15 दिवसामागे मी काशाला वाड्या साईडला गेलो होतो, और गए दिनों में मैं सेवा करने के लिए वाड़ा में गया था, आणि एक पागल, वेडी झालेली मुलगी होती, और वहाँ पे एक ऐसी लड़की थी जो पागल हो चुकी थी, आणि वेड्यासारखी जंगलामध्ये फिरायची, और वो पूरे जंगल में वहाँ पे घूमती थी, आणि तिने बरेचसे असे सागाचे सागवान लाकड कापून आपल्या घरी आणत होती, और वहाँ पे वो लकड़ियाँ तोड़ तोड़ के अपने घर पे लेकर आती। आणि फॉरेस्टर त्यांच्या घरी आला, और जो फॉरेस्टर था, फॉरेस्ट अधिकारी था, वो उनके घर पे आया आणि तिला पकडून नेण्याचा प्रयत्न केला। और उसे पकड़ के लेकर जाने की कोशिश की। तिच्या बापाने सांगितलं ती वेडी आहे, असं काही करू नका। उसके पिता ने कहा कि वो पागल है, उसके साथ ऐसा कुछ मत करो। आणि त्याच्या बापाने आम्हाला विनंती केली प्रार्थना करायला। और उसके पिता ने हमसे विनती की कि उसके लिए प्रार्थना करें। आम्ही लीडर लोक आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो और हम कुछ भाई उसके घर पे गए आणि तिच्यासाठी प्रार्थना केली। और उसके लिए प्रार्थना करने लगे, लागलीच तिचं अंग गरम झालं, और उसका पूरा शरीर जो है वो गर्म हुआ तिला घाम सुटला, और वो पसीना पसीना हुई, आणि त्याच दिवसापासून ती बरी झाली। और उसी समय से वो ठीक हो गई। 15 दिवसांनी मी ज्यावेळेला त्या ठिकाणी गेलो, और 15 दिन के बाद जब मैं वहाँ पे चला गया, आणि ती साडी नेसून प्रार्थनेमध्ये बसली होती, और वो अच्छे से तैयार होकर प्रार्थना में बैठी थी। मी भावांना विचारलं, मैंने उन भाइयों से पूछा ती मुलगी कुठे आहे? कि वो लड़की कहाँ है। ती माझ्या पुढेच बसली होती, वो मेरे सामने ही बैठी थी, मी तिला ओळखू शकलो नाही। मैं उसे पहचान नहीं पाया। प्रभूने तिचं रूप बदललं, प्रभु ने उसके पूरे रूप को बदल दिया, तिचं जीवन बदलून टाकलं। उसके जीवन को बदल डाला। आज ही
आज भी ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य पुनरुत्थान का सामर्थ्य तुमच्या वरती आलेलं आहे आप पर आ चुका है आणि आम्हाला फक्त जाऊन कार्य करायचं और आहे. हमें जाकर सिर्फ कार्य करना है. लोकांना येशूच्या पुनरुत्थानाचा शब्द सांगायचा आहे. और लोगों को यीशु मसीह के पुनरुत्थान के बारे में बताना है. तो पवित्र आत्मा त्या ठिकाणी मोकळे करतो. और पवित्र आत्मा जो है वहाँ पे कार्य करता है. तुमचा आणि माझा तो उपयोग करून घेऊ इच्छितो. वो आपको और मुझे इस्तेमाल करना चाहता है. तर ते पुनरुत्थानाचं सामर्थ्याचा शब्द ऐकून और पुनरुत्थान के सामर्थ के वचनों को सुनकर आमच्या जवळ ठेवू नका. वो अपने पास ही मत रखो. तर आम्हाला तो दुसऱ्यांना द्यायचा आहे. तो औरों तक वो लेकर जाओ. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्या ठिकाणी कार्य करणार आहे. तो वो सामर्थ जो है वहाँ पे कार्य करेगा. मनुष्याचं मुख छे पापाने काळं झालेलं आहे. और पाप के कारण जो मनुष्य का रूप बिगड़ चुका है, छे निराशा आलेली आहे. जो निराशा आई है, देवाच्या प्रीतीपासून दूर गेलेला आहे. परमेश्वर के प्यार से दूर हो चुके हैं. परमेश्वर कोठे आहे असं ते म्हणत आहेत. और ये सवाल करे कि परमेश्वर कहाँ है. त्यांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य येशूचे शब्द आम्हाला सांगायचं आहे. उन्हें पुनरुत्थान का सामर्थ्य बताना है और यीशु मसीह के वचन बताना है. आणि म्हणून आजही ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य अधिक कार्य करत आहे. और आज भी पुनरुत्थान का सामर्थ्य अधिक कार्य कर रहा है. तो पवित्र आत्मा ढगाच्या रूपाने आणि अग्निखांबाच्या रूपाने आजही आमच्या भोवती कार्य करत आहे. और पवित्र आत्मा बादल के रूप में और अग्नि के खंभे के रूप में हमारी चारों तरफ है और कार्य कर रहा है. येशूच्या वेळेला काय घडलं, यीशु के समय में क्या हुआ त्यांच्या शिष्यांच्या जीवनात काय घडलं, और उसके चेलों के जीवन में क्या हुआ. त्या पुनरुत्थानाच्या वेळेला त्यांची मनस्थिती तशी नव्हती. और पुनरुत्थान के समय उन चेलों के मन की स्थिति अच्छी नहीं थी. कारण ते म्हणत होते आमची सारी निराशा झालेली आहे. क्योंकि वो ऐसे सोच रहे थे कि हम आशाहीन हो गए. आणि म्हणून ज्या वेळेला मरिया मॅग्दलेनने येऊन त्यांना सांगितलं, और से जब मरिया मगदलीन ने आकर उनसे कहा, ची बातमी घेऊन येशूच्या कब्रेविषयी, येशूच्या पुनरुत्थानाविषयी त्यांना सांगितलं, और जो यीशु मसीह के पुनरुत्थान का जो समाचार लेकर उनके पास हो गई, त्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. तो वो चेले उस पर विश्वास नहीं कर पाए. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. उन्होंने विश्वास किया ही नहीं. देवाच्या वचनात आपल्याला पाहायला और मिळतं. वचन में हम देख सकते हैं, मार्क लिखित वर्तमान याच्या 16व्या अध्यायाच्या 9 ते 14व्या वचनात, मार्क के इंजील उसका 16 अध्याय 9 से 14 हम देख सकते हैं. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस तो पुन्हा उठल्यावर ज्या मरिया मॅग्दलेनतून त्याने 7 भूते काढून टाकली होती, तिला तो पहिल्याने दिसला. तिने जाऊन जे त्याच्याबरोबरचे पूर्वी होते ते शोक करीत होते व रडत असताना त्यांना ते सांगितले. आणि त्यांनी जेव्हा हे ऐकले की तो जिवंत आहे व तिच्या पाहण्यात आला, तेव्हाही त्यांनी विश्वास धरला नाही. आणि या गोष्टी झाल्यानंतर त्यातील 2 जण बाहेरगावी चालत जात असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रकट झाला. मग त्यांनी जाऊन बाकीच्यांना सांगितले, परंतु त्यांनी त्याच्यावरही विश्वास ठेवला नाही. नंतर तिसरी गोष्ट, 11 जण जेवायला बसले असता तो त्यांना प्रकट झाला आणि त्याने त्यांच्या अविश्वासाविषयी व अंतःकरणाच्या कठीणपणाविषयी त्यांना दोष लावला. कारण तो पुनरुत्थान उठल्यानंतर त्यांनी त्याला पाहिले होते, त्यांनी विश्वास धरला नव्हता. सप्ताह के पहले दिन भोर होते ही वो जी उठकर पहल मरियम मगदलिनी को, जिसमें से उसने 7 दुष्टात्माएं निकाली थी, दिखाई दिया. उसने जाकर यीशु के साथियों को, जो शोक में डूबे हुए थे और रो रहे थे, समाचार दिया. उन्होंने ये सुनकर कि वह जीवित है और उसने उसे देखा है, प्रतीति न की. इसके बाद वो दूसरे रूप में उनमें से 2 की, जब वे गांव की ओर जा रहे थे, दिखाई दिया. उन्होंने भी जाकर दूसरों को समाचार दिया, परंतु उन्होंने उनकी भी प्रतीति न की. पीछे वो उन 11 को भी, जब वो भोजन करने बैठे थे, दिखाई दिया और उनके अविश्वास और मन की कठोरता पर उलाहना दिया, क्योंकि जिन्होंने उसके जी उठने के बाद उसे देखा था, उन्होंने उनकी प्रतीति न की थी.
यावरून आपल्याला पाहायला मिळतं और इसे हम देख सकते हैं त्यांची मनस्थिती पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्यासारखी नव्हती, कि पुनरुत्थान पे विश्वास करें ऐसे उनकी मन की स्थिति नहीं थी, कारण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. क्योंकि उन्होंने उस पर विश्वास नहीं किया ते खरं आहे का ते पाहण्यासाठी कबरेकडे गेले और वो जाकर कब्र के पास देखने गए आणि 2 शिष्यांनी येऊन सांगितलं, त्याच्यावरही त्यांनी विश्वास ठेवला नाही. और 2 चेलों ने आकर जब बताया तो उस पर भी विश्वास नहीं किया. आजही तो येशू आम्हामध्ये प्रगट झालेला और आहे. आज वो यीशु मसीह हमारे बीच में प्रकट हुआ है तो पवित्र आत्म्याद्वारे त्याचा शब्द आम्हाला सांगत आहे. और पवित्र आत्मा के द्वारा उसके शब्द हमें बताता है आमच्या अंतःकरणाच्या कठीणपणाविषयी आम्हाला दोष देत आहे. और हमारे दिल की कठोरता के लिए हमें दोष दे रहा है आम्ही आमचं अंतःकरण कठीण करून या जगामध्ये जात आहोत. और हम हमारे दिलों को कठोर करके इस दुनिया में फंसते जा रहे हैं त्याची लेकरं त्याच्या चरणाकडे असावीत, और उसके बच्चों ने उसके चरणों के पास होना जरूरी है त्यांचा नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे. और उनका नाश ना हो ऐसा वो चाहता है आणि म्हणून तो आमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे आम्हाला दोष देत आहे. और से हमारे दिल की कठोरता के लिए वो हमें दोष दे रहा है. कशासाठी? क्यों? की आम्ही नाश होऊ नये, ताकि हमारा नाश ना हो, तर आमचा उद्धार व्हावा, तो हमारा उद्धार हो आम्ही त्या स्वर्गामध्ये जावे, और हम उस स्वर्ग में जाएं, त्याच्या बरोबर राहावं. उसके साथ रहें. आणि म्हणून तो जागा तयार करीत आहे. और इसलिए वो जगह तैयार कर रहा आणि है म्हणून त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे और इसे उसके पवित्र आत्मा के द्वारा आम्हाला विनवित आहे. वो हमें विनती कर रहा है. अंतःकरणाचा कठीणपणा काढून टाकायला बोलत आहे. मन की कठोरता को हटाओ ऐसे वो कह रहा आणि म्हणून ही आमची मनस्थिती काढून टाकूया, है और से हमारी मन की इस स्थिति को हटाएंगे अंतःकरणाची कठीण स्थिती काढून टाकूया. और हमारे हृदय की कठोरता को हटा देंगे. आमच्या अंतःकरणात जर कडूपण आहे, और अगर दिल में कटुता है आमच्या अंतःकरणात येशूविषयी जर काही अविश्वास आहे, और यीशु मसीह के बारे में दिल में विश्वास जर नहीं हो कोणाविषयी काही जर आमच्या मनात कटुता आहे, और अगर किसी के बारे में दिल में कड़वाहट हो तर या कठीण अंतःकरणाने आम्ही त्याला समजू शकत नाही. तो इस तरह के हृदय के साथ हम उसे नहीं समझ पाएंगे. आणि म्हणून आज तो आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे विनवित आहे. और से पवित्र आत्मा के द्वारा वो विनती कर रहा है आम्ही ते सोडून द्यावं कि हम उसे छोड़ दें आणि प्रभूच्या चरणाकडे यावं. और प्रभु के चरणों के पास आए. आणखी दुसरी गोष्ट आपण पाहूया. एक और बात हम देखेंगे 3 पुरावा आपल्याला पाहायला मिळतात. और 3 यहाँ पे सबूत हम देख सकते हैं. पहिला पुरावा आहे, पहला सबूत ये है जर एका व्यक्तीला दर्शन घडतं, अगर किसी एक ही इंसान ने दर्शन देखा हो तर आम्ही असं म्हणू शकतो की त्याला दृष्टीभ्रम झालाय, की त्याला भुरळ पडलेली आहे. तो हम ये सोच सकते या कह सकते हैं कि ये उसका भ्रम है आणि ती शक्यता होऊ शकते. और ये हो भी सकता है. परंतु एकाच वेळी लेकिन एक ही समय एकाच ठिकाणी एक ही जगह पर अनेकांना तो दर्शन देतो. अगर कई लोगों को वो दर्शन दे रहा है, हालेलुया. 500 पेक्षा अनेक लोकांना दर्शन दिलं. 500 भी अधिक लोगों को दर्शन दिया. पहिला मरिया मॅगदलेनला दिलं, पहले सिर्फ मरिया मगदलिनी को दिया, मग त्याच्या शिष्यानं दिलं, फिर उसके 2 चेलों को दिया, मग त्याच्या शिष्यानं दिलं एका खोलीत जमले असताना, फिर उसके चेलों को दर्शन दिया आणि मग 500 पेक्षा अधिक लोकांना दिसला. और फिर 500 से अधिक लोगों ने देखा. आणि म्हणून हा पहिला पुरावा आहे तो ये पहला सबूत है की तो पुनरुत्थित झालेला आहे कि वो जी उठा है, आणि अनेकांच्या दृष्टीस पडलेला आहे. कई लोगों को नजर आया आणि आजही तो अनेकांना दर्शन देत आहे. और आज भी वो कई लोगों को दर्शन देता है. पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन अनेकांना आजही घडत आहे. और पुनरुत्थित मसीह का दर्शन आज भी कई लोगों को हो रहा आणि है त्याच्या सामर्थ्याने ते आपला जीव आणि प्राण त्याच्यासाठी देत आहेत. और उसकी सामर्थ उससे सामर्थ पाकर वो उसके लिए अपना प्राणों को गंवाने के लिए तैयार है. दुसरा पुरावा आपल्याला पाहायला मिळतं, दूसरा सबूत हम देख सकते हैं पौलाविषयी पाहायला मिळतं. पौलुस के बारे में हम देख सकते हैं. संत पौल जेव्हा त्याला येशूचं दर्शन होतं, और जब पौलुस को यीशु का दर्शन होता है, त्याच्या अगोदर तो येशूचा शत्रू होता, इससे पहले वो यीशु मसीह का शत्रु था. परंतु त्याच्यानंतर तो त्याचा मित्र होतो. लेकिन उसके बाद वो यीशु मसीह का मित्र बन गया. येशूसाठी तो छळ सहन करतो. यीशु के लिए वो दुखों को सहता है. येशूसाठी त्याला मारहाण होते, यीशु मसीह के नाम के कारण उसे मारा जाता है तो मरण सोसायला तयार होतो. और वो मरने के लिए तैयार हो जाता है तो ख्रिस्ताविषयी दुःख सहन करायला तयार होतो. और दुखों को सहने के लिए तैयार होता है. कशामुळे? क्यों? ख्रिस्ताच्या त्या दर्शनामुळे, उस दर्शन के कारण, पुनरुत्थित
पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन त्याला होतं पुनरुत्थित मसीह का दर्शन उसे होता है, आणि त्याचं जीवन बदलून जातं. उसका जीवन बदल जाता है. आजही जेव्हा आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताला स्वीकारतो, आज भी जब हम पुनरुत्थित मसीह को स्वीकारते हैं येशूसाठी छळ सहन करायला तयार होतो, और यीशु के लिए सारे दुख दर्द को सहने के लिए तैयार हो जाते त्याच्यासाठी मरायला देखील तयार होतो. हैं और उसके नाम के लिए मरना भी स्वीकार होता है. तर हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे आमच्या जीवनात आजही करत आहे. और ये पुनरुत्थान का सामर्थ्य है जो आज भी हमारे जीवन में कार्य करता है. तिसरा पुरावा आपल्याला पाहायला मिळतं. तीसरा सबूत हम देख सकते हैं, प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये हर एक विश्वासू के जीवन में, हा निष्ठावंत विश्वास ख्रिस्तावरील पाहायला मिळतो. और ये जो शुद्ध और समर्पित विश्वास यीशु मसीह पर, वो हम देख सकते हा त्यांचा अंतरीचा प्रत्येकाचा अंतरीचा अनुभव आहे. हैं. और ये हर एक का वैयक्तिक और दिल का अनुभव है. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक पवित्र शास्त्रातून उदाहरण पाहायला और मिळतं. इसके लिए हम एक वचन से उदाहरण देख सकते योहान हैं. कृष्ण वर्तमान याचा 15वा अध्यायाच्या 1 ते 3 वचनात आपल्याला पाहायला मिळतं. यूहन्ना की इंजील उसका 15वां अध्याय 1 से 3 हम देखेंगे. आणि त्या ठिकाणी वेल आणि फाट्याविषयी पाहायला मिळतं. यहाँ पे दाख लता और डालियों के बारे में हम देख सकते हैं. वेलात राहिल्या वाचून फाट्यांना फळ देता येत नाही. जब तक वो डालियां उस दाख लता में जुड़ी नहीं, तब तक वो फलते नहीं. त्या वेलातून फाटा जीवन रस घेत असतो. और वो डालियां जो है वो उस दाख लता से जीवन रस को लेते हैं. आणि ज्या वेळेला ती त्या वेलातून जीवन रस घेते, और जब ये डालियां जीवन को उस दाख लता से खींचती है, तेव्हा तिला पानं, फुलं आणि फळं येऊ लागतात. तो उस डालियों पर पत्ते आते हैं, फूल आते हैं और फिर फल लगते हैं. आणि ती वेलामध्ये जिवंत राहू शकते. और उस दाख लता में जुड़ने होने के कारण वो जिंदा रह सकती है. येशूने यासाठी हे सांगितलं, यीशु मसीह ने इसलिए ये बात कही जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात कि अगर तुम मुझ में रहो तर तुम्ही या वेलाप्रमाणे फळ देणारे होणार आहात. तो इस डालियों के समान फलवंत हो जाओगे. तर आज आपल्याला पाहायला मिळतं, आज हम देख सकते आज हैं आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, कि आज हम मसीह में है, त्याच्यापासून जीवन रस घेत आहोत. उसमें से जीवन को ले रहे हैं. तर पानं, फुलं आणि फळं येणं आवश्यक आहे. तो पत्ते और फूल और फल भी लगना जरूरी है. आणि जर ते आलेलं आहे और अगर ऐसा हो चुका है तर ते प्रगट होणार आहे. तो वो प्रकट होगा आम्ही ख्रिस्त दुसऱ्यांना द्यावा, कि हम मसीह को औरों तक लेकर जाएं, फळ द्यावं. फल दें. आणि हे जर आम्ही फळ देत आहोत और अगर हम फल दे रहे हैं तरच आम्ही त्या वेलात आहोत, तो ही हम दाख लता में जुड़े हैं, तरच आम्ही त्या ख्रिस्तामध्ये आहोत, तो ही हम उस यीशु मसीह में जुड़े हैं, आणि तरच आम्ही ते फळ देऊ शकतो. और तो ही हम फल दे सकते हैं. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं, और इस वचन में हम देख सकते हैं ख्रिस्त भक्तांच्या, ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनामध्ये हे फळ हवं आहे. कि जो विश्वासु लोग हैं, जो मसीह पे विश्वास करते हैं, उनके जीवन में ये फल होना जरूरी है. आमच्या जीवनामध्ये हे रूपांतर होणं आवश्यक आहे. और हमारे जीवन में ये परिवर्तन होना जरूरी है. अनेकांची निराश झालेली, हताश झालेली जीवनं आमच्याकडून घडवली गेली पाहिजेत, रूपांतरित झाली पाहिजे. त्यांच्यात ख्रिस्त येणं आवश्यक आहे. और अनेक लोग जो निराशा में है, हारे हुई स्थिति में है, उनके जीवन में हमारे द्वारा वहाँ पे कार्य होना, वहाँ पे उनके जीवन में बदल होना और आशा होना ये जरूरी है. तर ख्रिस्ताच्या या पुनरुत्थानाचा आमच्या जीवनामध्ये लाभ व्हावा अशी आमची इच्छा आहे आज. और अगर हम चाहते हैं कि यीशु मसीह के पुनरुत्थान के द्वारा हमारे जीवन में लाभ हो, पहिलं वचन आम्ही जे वाचलं तो पहला वचन जो हमने पढ़ा, त्याच्या मरणाशी समान रूप होऊन उसकी मृत्यु के साथ एक समान होकर त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य ओळखावं. उसके पुनरुत्थान के सामर्थ्य को पहचाने. जर आम्ही त्याच्या मरणाशी समान रूप होऊ, अगर हम उसकी मृत्यु से एक रूप होते हैं, आम्ही सहभागी होऊ, एक रूप हो जाते हैं, तरच आम्ही त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य ओळखू शकतो. तो ही हम पुनरुत्थान के सामर्थ्य को समझ पाएंगे. आम्ही एकाच वेळेला या जगाचे आणि ख्रिस्ताचे असं म्हणू शकत नाही. हम एक ही समय पे इस दुनिया के भी हैं और मसीह के भी हैं, ऐसे नहीं कह सकते. या जगातल्या पण गोष्टी आम्ही करतो आणि ख्रिस्ताच्या पण करतो. थोड़ी दुनिया की बातें भी हम कर रहे हैं, थोड़ी मसीह की बातें भी हम कर रहे हैं. आणि म्हणून येशूने सांगितलं, इसलिए यीशु ने कहा, जो आपला जीव मिळवतो तो गमावतो, जो अपने जीवन को पाता है वो उसे खोता है, आणि जो गमावतो माझ्यासाठी तो मिळवतो. और जो अपने प्राणों को मेरे लिए खोता है वो उसे पाता है. म्हणजेच मिळवणं म्हणजे गमावणं. मतलब
पाना मतलब खोना आणि गमावणं म्हणजेच मिळवणं. और खोना मतलब पाना है. म्हणजेच आम्ही त्याच्या मरणाशिवाय पुनरुत्थान होऊ शकत नाही. इसका मतलब कि मृत्यु के बगैर पुनरुत्थान नहीं है. जर आम्ही त्याच्यामध्ये मरत नाही अगर हम उसमें मरते नहीं तर आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य जाणू शकत नाही. तो यीशु मसीह के पुनरुत्थान के सामर्थ को नहीं जान सकते. आणि जर आमच्यात पुनरुत्थान झालेलं नाही, सामर्थ्य नाही, अगर पुनरुत्थान का सामर्थ हम में कार्य नहीं कर रहा है तर आमच्यात जीवन नाही. तो हमारे अंदर जीवन नहीं. जर आम्हाला जीवन हवं आहे और अगर हम जीवन चाहते हैं तर त्या मरणाचा, ख्रिस्तामध्ये मरणाचा अनुभव हवा तो आहे. मसीह में मरना क्या है इसका अनुभव होना जरूरी है. या जगाला मरणं, इस संसार के लिए मरना, जगातील गोष्टीला मरणं, सांसारिक बातों के लिए मरना. ख्रिस्ताचा प्लॅन आम्हाला घेऊन जायचा आहे. मसीह की जो योजना है उसे लेकर चलना है. पुनरुत्थित ख्रिस्ताचं प्लॅन, सामर्थ्य हे आम्हाला प्रगट करायचं और आहे. पुनरुत्थित मसीह का जो योजना है, उसकी जो योजना है उसे लेकर चलना तो है. पवित्र आत्मा आमच्या विषयी आज व्याकुळ झालेला और आहे. पवित्र आत्मा हमारे लिए बेचैन होता है. तो आज आमच्या पुढे, मागे, आमच्या वरती, मध्ये कार्य करीत आहे. और आज वो हमारे चारों तरफ कार्य कर रहा है. आमच्या मध्ये येऊन तो आम्हाला चेतवित आहे. और हमारे अंदर से वो हमें उत्साहित कर रहा है. कारण काळ थोडका आहे. क्योंकि समय कम है. तर ते पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य आज आम्ही जाणूया. तो उस पुनरुत्थान के सामर्थ को हम जान लेंगे त्याच्या मरणाशी समान रूप होऊ. और मसीह के मृत्यु के साथ एक रूप होकर देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, आज त्याचा शब्द ऐकणाऱ्यानो, आज जो उसके वचन को सुन रहे हैं, आजपर्यंत मी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी किती भागीदार झालो. और आज तक मसीह के इस पुनरुत्थान में मेरा कितना हिस्सा था, मी किती जणांशी भागीदारी केली, और कितने लोगों को मैंने इसके बारे में बता दिया, किती जणांना ख्रिस्त प्रगट केला, कितने लोगों को मसीह के बारे में बताया, किती जणांना ख्रिस्ताकडे आणलं. कितने लोगों को मसीह तक लाया. आज तो आमचा उपयोग करून घेऊ इच्छितो. और आज हमें इस्तेमाल करना चाहता है. आता येशू येणार नाही. और अब यीशु मसीह आकर नहीं करेगा. आता येशू येऊन आमच्या मध्ये कार्य करणार नाही. अब यीशु मसीह आकर कार्य नहीं कर रहा है. आम्हाला त्याने पाठवलेला आहे. उसने हमें भेजा है आमच्यासाठी पवित्र आत्मा दिलेला आहे. और हमारे लिए पवित्र आत्मा दे दिया है. तो सामर्थ्यवान आहे. वो सामर्थ्यशाली है. त्याला आम्ही स्वीकारूया. उसे हम अपनाएंगे. तो प्रभु परमेश्वर आमचा सहाय्य और करेल. प्रभु हमारी सहायता आपले डोळे बंद करूया, हमारी आंखों को बंद करें, मान लावूया. अपने सिरों को झुकाएं. तो पवित्र आत्मा आमचं सहाय्य करण्यासाठी और वो पवित्र आत्मा हमारी सहायता करने के लिए आमच्यामध्ये हाजीर आहे. हमारे बीच में हाजिर है. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये, येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली, अभिषेकाखाली आम्ही येत आहोत. तुझ्या प्रियजनांसाठी तुला धन्यवाद. तुझं पुनरुत्थानाचं सामर्थ्य हालेलुया. आजही आम्हामध्ये त्या पवित्र आत्म्याद्वारे तू पुनर्जीवित करत आहे, वाढवत आहेस. होली स्पिरिट, पवित्र आत्म्या तू ये. या ऐकणाऱ्या प्रत्येक तुझ्या लेकरांसाठी, माझ्या बंधूंसाठी तुला धन्यवाद देतो. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्ही स्वीकारत आहोत, कबूल करीत आहोत. तू पुनरुत्थित ख्रिस्त आहेस. आम्हासाठी ते तू प्रगट केलेलं आहे, त्याचा आम्ही स्वीकार करत आहे. त्या विरुद्ध आड येणारे सर्व सैतानी आत्मे, अडवणूक करणारे आत्मे, शापित आत्मे, येशूच्या नावात त्यांना आज्ञा करतो, निघून जा अशी आज्ञा करतो. येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली, अभिषेकाखाली हे प्रत्येक क्षण त्या पुनरुत्थित सामर्थ्याने प्रेरित होऊ दे. हे वचन त्यांच्या जीवनात आरपार होऊ दे. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तुझा मजबूत भक्कम विश्वास या वचनाद्वारे प्रकट होऊ दे, अशी तुझ्याकडे विनंती आणि प्रार्थना करतो. सारा आदर, महिमा आणि गौरव आम्ही तुला देत आहोत. येशूच्या नावात मागतो म्हणून ते ऐक आणि मान्य कर.